निर्णय घेण्यात आले आहेत. बघूयात कुठले कुठले मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण 2025 जाहीर करण्यात आलं आहे. त्यासाठी सन 2050 पर्यंतचं नियोजन करण्यात आलं असून सुमारे 3,268 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. अकोला येथील दी निळकंठ सहकारी सूतगिरणीला खास बाब म्हणून शासन अर्थसहाय्य मिळणार आहे. अर्थसहाय्याच्या 5-45-50 या गुणोत्तरानुसार निवड होणार आहे. मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थिनीसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ केली जाणार आहे. याचा फायदा हजारो विद्यार्थिनींना होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील 2 वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. राज्यभरात 116 बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी व अस्तित्वातील भवनांच्या दुरुस्तीसाठी असा एकूण 132,48 लाखांचा खर्च प्रस्तावित आहे. विविध ठिकाणी 79 नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्तावसुद्धा प्रस्तावित आहेत. त्यानंतर आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस 2 वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार असून नागपूर, काटोल, कळमेश्वर जिल्हा नागपूर, मोर्शी जिल्हा अमरावती व संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे आधुनिक संत्रा केंद्र उभारण्यात येत आहेत. मुदतवाढीसह योजनेच्या स्वरूपात अनुषंगिक बदल करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. भंडारा ते गडचिरोली दरम्यान 94 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनासह अनुषंगिक 931 कोटी 15 लाख रुपयाच्या खर्चास मान्यता या मीटिंगमध्ये देण्यात आलेली आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी संयुक्त उद्यम कंपनी महानिर्मिती व सतलज जलविद्युत निगम यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यभरात 5,000 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्यात आला असून राज्यातील पायाभूत प्रकल्पाबाबत यापुढे उपसमिती मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज पाहणार आहे.